व्लॉग बनवायची अजिबात इच्छा नाही आहे. म्हणजे आज कुठेतरी तुमचा भाव कमी पडतोय. एवढे 100% एफर्ट्स घेतले होते, पण म्हणजे सगळं सांगतो काय झालं ते फक्त व्लॉग शेवटपर्यंत बघा. तर आज होती आपली स्टार्टअप पिचिंग कॉम्पिटिशन संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोपरगावमध्ये. नाशिक ते कोपरगावचे ते रस्ते आणि धूळ क्रॉस करत आम्ही पोहोचलो संजीवनी कॉलेज. नमस्कार मित्रांनो, आपण आलो आता संजीवनी कॉलेजला. आता आपली कॉम्पिटिशन होती त्यासाठी आपण आलो आहे. वातावरण तर बरं वाटतं इकडे, पण खूप दमलो यार. म्हणजे आपल्या अवताराकडे बघून तुम्हाला वाटत असेल हे बा कसं दिसतं पाहिजे. इतकी डोळ्यात धूळ गेली, इतका खराब रस्ता होता ना राबा, लय जाम झालं यार. तिकडे गेल्यावरच पहिले आम्ही गेलो हॉलमध्ये, पहिले अरेंजमेंट बघितली. मग सकाळपासून पोटात काहीच नव्हतं म्हणून थोडासा नाश्ता करून घेतला. त्यानंतर मी गेलो हॉलमध्ये, तिकडे मस्त इनॉग्रेशन वगैरे झालं आणि स्टार्टअपच्या प्रेझेंटेशनची सुरुवात झाली. मग ब्रेकमध्ये आम्ही गेलो जेवायला. प्रिपरेशनच्या नादात जेवणच घशाखाली जात नव्हतं. खरं सांगायचं तर काय झालं होतं मलाच कळत नव्हतं. आणि इकडे आमचे कार्यकर्ते मात्र 4-4 गुलाबजाम मस्त खात होते. मराठी शिकतोय आम्ही. क फॉर काय रे, क फॉर कप काय, कमळ कमळ, क फॉर कमळ. जस्ट आमचे जेवण झाले आणि आम्ही आता चाललोय म्हणजे कॉम्पिटिशनला. जेवण चांगलं नव्हतं, जेवण चांगलं तर जेवण थोडं ठीक होतं, काही नव्हतं म्हणजे फक्त गुलाबजाम चांगला होता, बाकी ओके होतं. नावाने ठेवत मी, बट ठीक आहे स्टिल. मग कॉलेजमध्ये आलो आणि आपल्या IIT KK एक्सपोचा बॅनर बघितला. सुबाईचं लोकेशन चेंज झालं आहे आणि आम्ही आता चाललो आहे दुसऱ्या लोकेशनला. म्हणजे एक तिकडे जो हॉल होता तर तिकडचं लोकेशन आता चेंज झालं आहे. काय नाही ते आम्हाला पण नाही, कारण की आम्ही दुसऱ्या बॅचमध्ये येतो म्हणून. तर बघू आता तिकडे जाऊन काय आता काय. हां, तर आम्ही आलोय आता दुसऱ्या लोकेशनला म्हणजे दुसऱ्या पॅनलकडे. मग आपल्या वैभव आणि दर्शनचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर आपलं प्रेझेंटेशन झालं. म्हणजे आपलं प्रेझेंटेशन एकदम कडक झालं होतं. जेजेसना पण स्टार्टअप आयडिया एकदम आवडली होती आणि डिस्कशन एकदम छान झालं होतं. आणि आय वॉज सो कॉन्फिडंट. मला वाटलं आज पुन्हा एकदा हिस्ट्री रिपीट होणार आणि आपली लेगसी कंटिन्यू राहणार. पण पुढे काय लिहिलेलं होतं हे मलाच माहित नव्हतं. मग पार्टिसिपेशनचं सर्टिफिकेट घेऊन मी तिकडनं निघालो. और अभी मेरे चेहरे पे बहुत बड़ी स्माइल थी, लेकिन बाद में रहेगी या नहीं ये मुझे भी नहीं पता था. मग आम्ही गेलो प्राइस डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला आणि तिकडे 1 by 1 प्राइज डिक्लेअर होत होते. थर्ड प्राइज आमचं नाव नाही, सेकंड प्राइज तिकडे पण नाही आणि फर्स्ट प्राइज अँड इट वॉज ओव्हर. म्हणजे 1 सेकंडसाठी पूर्ण ब्लँक झालो. म्हणजे अक्षरशः आजपर्यंत जिकडे गेलो तिकडे विनर म्हणून बाहेर आलो आणि आज व्लॉग बनवायची अजिबात इच्छा नाही आहे. म्हणजे आज कुठेतरी तुमचा भाव कमी पडतोय. एवढे 100% एफर्ट्स घेतले होते, पण म्हणजे प्रत्येक पिचिंग कॉम्पिटिशनला तुमचा भाऊ फर्स्ट येणारा ह्यावेळेस लास्ट आला आहे. म्हणजे संजीवनीवरनं जसं निघालो आहे ना मी, तसा कॅमेरा हातात घ्यायची सुद्धा इच्छा नव्हती. पण ठीक आहे, असं जे झालं ते झालं. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.